तुम्ही गुरुचरित्र वाचणार आहात, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं पारायण वाचणार आहात, तुम्ही हनुमान चालिसाचं पारायण करणार असाल, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करणार असाल किंवा आणि कोणत्याही स्तोत्राचं पारायण करणार असाल. गणेश पुराण वाचतात काही जण, म्हणजे पुराण पण वाचतात त्याच्यामध्ये. विष्णू पुराण वाचतात, पारायण करतात त्याचं. विष्णू सहस्रनाम वाचतात. ह्या सगळे जे काही हिंदू शास्त्राचे आपले जे स्तोत्र आणि ग्रंथ आहेत, हे वाचक असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे. तुम्ही आदल्या दिवशी नॉनव्हेज खाणार आणि दुसऱ्या दिवशी स्तोत्र म्हणणार, ते स्तोत्र आणि तो बीज मंत्र त्यातले जे आहेत ते काम नाही करणार. ते तुम्हाला उलटं काम करणार. तुम्ही जी इच्छा धरून जे काम करता त्या इच्छेच्या विरुद्ध काम करणार. रिस्ट्रिक्शन्स आहेत. बीज मंत्र जे आहेत प्रत्येक स्तोत्रामधले, प्रत्येक देवतांचे, त्याला विशिष्ट रिस्ट्रिक्शन म्हणजे नियम आहेत. त्या नियमामध्ये तामसिक भोजन नाही बसत. नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही. आणि बघा पठण करून, तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येणार.